मेडिसिनची पोस्टिंग चालू आहे आणि तिथे एक स्ट्रोकचा पेशंट बघितलेला. तर आपण डिस्कस करू मेडिसिन कोणत्या दिली त्या आणि MRI वर फाइंडिंग्स काय होत्या. तर इश्केमिक स्ट्रोक होता, म्हणजे ब्लड सप्लाय कॉम्प्रोमाइज झाल्यामुळे क्लॉट बनल्यामुळे झालं. त्यामुळे MRI केलेला. MRI वर दिसतं आपल्याला क्लॉटनं काय डॅमेज झालेला आहे. आणि ब्लिडिंगसाठी आपण CT करतो. समजा ब्लिडिंग झाली असेल, हेमरेजिक स्ट्रोक असेल तर CT करतो. तर सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, त्याला केस होते ब्लाइंडनेस होतं 5 दिवसापासून, दिसायला प्रॉब्लेम येऊ लागला. आणि हेमिपॅरेसिस होतं 2-3 दिवसापासून, म्हणजे एका साईडमध्ये बॉडीचा विकनेस होती, ब्लाइंडनेस. मोस्टली ऑसिपिटल रिजन डॅमेज झालेला, मागच्या ज्या सेरेब्रल रिजन आहे तिथं डॅमेज झालेलं. कारण हे ऑसिपिटल रिजन असतं तोच आईज आपल्या विजनसाठी रिस्पॉन्सिबल असतो. तिथं काहीतरी डॅमेज झाल्यामुळे दिसण्यात प्रॉब्लेम होऊ लागला. ह्याच्यात 2 टॅबलेट देऊ लागले डॉक्टर. समजा पहिल्यांदा स्ट्रोक झाला त्याला आपण टेनेक्टेप्लेज किंवा अल्टेप्लेज देतो. वेळेत जर पेशंट हॉस्पिटलमध्ये पोहोचला ते क्लॉट बस्ट करतात. आता ह्या ज्या टॅबलेट देतो आपण नंतर स्ट्रोक होऊ नये म्हणून असतात त्या, की पुढचा अटॅक येऊ नये म्हणून. टॅबलेट प्रेवा AS 75 mg होती. त्याच्यात कंटेंट काय, तुमचा क्लॉपिडोग्राल वगैरे बघू शकता, आणि ॲस्पिरिन आहे. दोन्ही पण अँटीप्लॅटलेट, म्हणजे तुमचं क्लॉट बनवून देत नाही त्या. दुसरे टॅबलेट काय होते, टॅबलेट ॲबोरस 20 mg. हे काय, हे रोझुआस्टॅटिन आहे. रोझुआस्टॅटिन काय असते, कोलेस्ट्रॉल. तुमचा कोलेस्ट्रॉल पण क्लॉट बनण्यासाठी रिस्पॉन्सिबल असते. HMG डिरेक्टेज इनिबिटर असते रोझुआस्टॅटिन. तुमच्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉलची लेवल कमी करते. वरचे 2 प्लॅटलेट्स बनून क्लॉट बनवून देत नाहीत. हे कोलेस्ट्रॉल कमी करून क्लॉट बनवून देत नाहीत, म्हणजे पुढे अटॅक येऊ नये ह्याच्यासाठी हे आहे. पण MRI वर काय लिहिलं तर MRI वर बघा तुम्ही फाइंडिंग काय होतं क्लॉटच्या. समजा ॲक्यूट इन्फॅक्ट इन बायलॅटरल, फ्रंटो पॅरेटल आणि ऑसिपिटल. फ्रंटल हे असते, पॅरेटल इकडचं असते, आणि ऑसिपिटल रिजन मध्ये पण क्लॉट बनलेला आहे. पण ॲक्यूट इन्फॅक्ट सीन इन बोथ सेरेबेल आहे. सेरेबेल माग असतो आपला छोटा ब्रेन ज्याला म्हणतो, त्या रिजन मध्ये पण क्लॉट दिसतोय. दुसरं काय, क्रॅनियल अँजिओग्राम, म्हणजे ब्रेन म्हणजे आर्टरी वगैरे त्याची पण स्टडी केली. त्यात काय होतं, बायलॅटरल ICA शोज नॅरोइंग ॲट ओरिजिन, इंटरनल कॅरोटिडची नॅरोइंग आहे. पुन्हा राईट व्हर्टेब्रल आर्टरीज हायपोप्लास्टिक बायलॅटरली, आणि हायपोप्लास्टिक व्हर्टेब्रल आर्टरी सेरेब्रल करते, ह्या सप्लाय करते ह्या पार्टला. नॅरोइंग वगैरे झाल्यामुळे एखादं ब्लड सप्लाय कमी झालेला आणि त्यामुळे इश्केमिक स्ट्रोक झाला असं असू शकतं. त्यामुळे अँजिओग्राम पण करायला सांगितलेला होता. तर हे लक्षात राहू द्या. या स्ट्रोकमध्ये तुमच्या मेडिसिन होत बघितलं आपण, MRI वर फाइंडिंग्स काय त्या इम्पॉर्टंट असतात. काही केसमध्ये अँजिओग्राम पण बघतात.